डॉक्टर मोरीर यांच्या पुस्तकात कुंडलिनी आणि शरीरातील 7 चक्रांविषयीची त्यांची मते त्यांनी नोंदविली आहेत. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी व आज्ञा अशी 7 चक्रे मानवी देहात असतात. आपल्या मणक्याच्या तळापासून मेंदूपर्यंत ही चक्रे पसरलेली असतात. शरीरात 72,000 नाड्यांचे जाळे पसरलेले असते. या नाड्या शरीरात सर्वत्र मानसिक, भौतिक व विद्युत ऊर्जेचा प्रवाह चालू ठेवीत असतात. कोणत्याही वैज्ञानिक उपकरणाला ही चक्रे किंवा नाड्या दिसत नाहीत. योगिक प्रशिक्षण, आसने, प्राणायाम, क्रिया व ध्यानधारणेने कुंडलिनीची सुप्त शक्ती जागविता येते. निर्वाण, मोक्ष, मुक्ती, साक्षात्कार या कल्पना कुंडलिनी जागृतीशी संबंधित अशा आहेत. मुक्तिपथ किंवा स्वर्गाची वाट या बायबलमधील संकल्पना कुंडलिनीशी निगडीत अशाच आहेत. मणक्याचा आडवा छेद घेतल्यास दोन्ही बाजूला छोटी छिद्रे दिसतात. हे संवेदना तंतूंचे मार्ग आहेत. यातील डाव्या व उजव्या बाजूला असणाऱ्या मार्गांना इडा व पिंगला असे म्हटले जाते. या इडा व पिंगला नाड्या मनाचे व शरीराचे आरोग्य राखतात असे मानले जाते. इडा व पिंगला या नाड्यांद्वारे प्राण ऊर्जेचे संतुलन झाल्यावर मूलाधार चक्राची कळ दाबली जाऊन सुषुम्ना ही नाडी जागृत होते. प्राण ऊर्जा मूलाधाराकडून सहस्रार चक्राच्या दिशेने वाहू लागते. परिणामी ब्रह्मांडाचे व्यवहार चालवणाऱ्या शक्तीशी एकरूप झाल्याचा अनुभव मिळत असतो. नवीन जन्मापासून मुक्ती मिळते. जीवाला मोक्ष प्राप्त होतो. शरीरातील या नाड्या व चक्रे हे शरीराच्या व्यवहारासाठी अत्यावश्यक असणारे जिवंत ऊर्जा प्रवाह आहेत. या नाड्यांचे संतुलन बिघडले की शरीरात रोगांची सुरुवात होते. जपानमधील डॉक्टर हिरोशी मोटोयामा या तज्ज्ञाने अनेक प्रयोग करून पाठीच्या कण्यात असणारी चक्रे, नाड्या व त्यामधून वाहणारे विद्युत प्रवाह याची सत्यता सिद्ध करणारे संशोधन केले आहे. शरीरातील साऱ्या नाड्या, चक्रे, भावना, संवेदना, दुःखे हे सारे शरीरातून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे होत असते. ज्यांनी योगशास्त्राची सुरुवात केली त्या काळात त्यांना उपकरणांना न दिसणाऱ्या नाड्या, 7 चक्रे, शरीरातील प्रत्येक पेशीमधून वाहणारी प्राण ऊर्जा याचे ज्ञान कसे झाले असावे हे आपल्याला सांगता येत नाही. पण इडा, पिंगला, सुषुम्ना नाड्यांमधून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाच्या कल्पनेत तथ्य आहे व त्याला वैज्ञानिक आधार आहे असा दावा डॉक्टर मोरीर यांनी केला आहे. प्राचीन भारतात या साऱ्यावर संशोधन झाले होते व ते सामान्य माणसांपर्यंत पोचवण्याचेही काम पतंजली व त्यानंतरच्या काही जाणकारांनी केले आहे. आसने, ध्यानधारणा कशासाठी करायची? तर जीवनचक्राचे आकलन व्हावे, त्यामधून मुक्ती मिळावी, पुनर्जन्म वाट्याला येऊ नये म्हणून. प्राचीन भारतीय संत महंतांना पुनर्जन्म असतो हे निश्चितपणे माहीत होते. उपनिषदे, गीता, शंकराचार्यांची स्तोत्रे यामधून त्याचे दाखले देणारे श्लोक, सूत्रे पाहता येतात. पाश्चात्य प्रगत असणाऱ्या राष्ट्रातून हे सारे विषय अभ्यासले जातात, त्यावर प्रयोग केले जातात. बऱ्याच भारतीयांना याविषयी फारसे काही माहीतच नाही. माहीत करून घेण्याची इच्छाही नाही. आपल्या पूर्वसुरूंनी मूलभूत विषयात जी कामे करून ठेवली आहेत त्याचे काही धडे पुढील काळात कदाचित पाश्चात्याकडून शिकण्याची वेळ येईल. आजच्या या चित्रात बदल व्हायला हवा असे आपल्यालाही वाटत असेल असे मानतो. धन्यवाद.
वा